म्हणून आपण ह्याचं आहे. येस, थँक्यू. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. दोघांना भरभरून शुभेच्छा मॅचच्या. थेट आपण जात आहोत मॅच मध्ये. सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम ऑल व्ह्युअर्स. सगळ्यांचा मी फॉर्च्यून इव्हेंट या वाहिनीवरती जो जो प्रेक्षक वर्ग आमच्यासोबत जोडला गेलाय त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आपण पाहतोय आमचे या स्पर्धेचे मुख्य अतिथी मान्यवर, या स्पर्धेचे आमचे प्रायोजक करते अर्थातच नवनाथ शेठ म्हात्रे यांच्या संकल्पनेतून आणि आई गावदे क्रिकेट संघ पिसारवे यांच्या कल्पक बुद्धीतून साकारलेली ही स्पर्धा आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते. तब्बल 5 दिवसामध्ये रंगणारी स्पर्धा. 4 फ्रेश लॉट आणि 4 फ्रेश लॉटमधून 8 आपण पाहतो अंतिम 8 मध्ये दाखल झालेले संघ 7 मिळाले. ते एकाची गरज आहे आणि एकाची गरज तिथे नाव कोणाचं कोरलं जाईल सुवर्णाक्षरामध्ये तो जे मजकूर की मग रोहिंजन यासाठी आपण मैदानामध्ये चलतोय. सुरुवात केली आहे खोलवर टप्प्याच्या बॉलनं. पहिलाच बॉल गोलंदाज भूषण पाटील. भूषणसाठी संघ थांबला होता आणि भूषण आलाय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय उजव्या हाताचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आघाडीचे 2 फलंदाज सुजित अँड ऋतिक, 2 पाटील बंधुराज. अविनाशजी दवणे साहेब यांना विनंती आहे की आपण देखील मंचावरती यायचंय. मॅचकडे आपण जातोय. ओ द विकेट हलक्या त्यानं कट केलाय. दिशा द्यायचा प्रयत्न बाजूला, परंतु रक्षात्मकरित्या खेळायचाच हा प्रयत्न खेळाडूचा राहिलाय. धावा आपण धावफलकावरती पाहू शकतो. अकाउंट ओपन झालंय टीमचं. मॅचकडे आपण जातोय. येस सर. ऑन साइडला लॉंग मध्ये आपण पाहतो फिल्डर आहेत. काऊ कॉर्नरला फिल्डिंग छान. 1 रन कंप्लीट तोपर्यंत. धीम्या गतीनं सध्या तरी धावा येत आहेत. संगम राजे ॲज अ विकेट किपर काम बघतायत. भूषण पाटीलची गोलंदाजी आहे. पॉवर प्ले मध्ये खेळ सुरू आहे. लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ मध्ये आपण फिल्डर तैनात पाहतो. 30 यार्ड सर्कलचं पॉवर प्ले अख्खी हे षटक 4 षटकांची मॅच. सो आपण पाहतो 1 षटक फक्त आपल्याला तुर्तास पॉवर प्ले आणि किंबहुना त्यामध्ये खेळतायत. वर विकेट पुढचा बॉल ऑफ साइडला हेमंत पाटील प्रोटेक्शनसाठी चांगला स्टॉप केलाय. फेकी होणार तोपर्यंत 1 धाव. स्ट्राईक रोटेटमध्ये आपण पाहतोय इथून मात्र स्ट्राईक एंडला आणलं जाईल. आता इथून ऋतिक पाटीलला 2 चेंडू दोघेही खेळलेत. एकानं 1 तर एकानं 2 दिल्यात. टोटल 3 धाव फलकावरती लागल्यात. गातागावन तळोजे मजकूर पॉवर प्ले मध्ये भन्नाट गोलंदाजी. भूषण पाटील साठी संघ कदामला होता ते आता पाहायला मिळते अक्षरशः. ओ सुपर बॉल, सुपर बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉलला एलिगेशन आणि आपण पाहिलं की थोडासा बाउन्स होता, उछाल होता. बॅट्समनला आश्चर्याचा कडू धक्का बसलाय. अशा पद्धतीनं अगदी आपण पाहतोय कुठल्या प्रकारची धाव नाहीये. डॉट बॉल येत आहेत वारंवार. या षटकामधून 2 आलेत, 3 सिंगल आलेत. सो इकॉनॉमिकल स्पेल होताना घडताना जडताना आणि बनताना पाहायला मिळतंय. स्पेशली आपण पाहतोय या मॅचमध्ये इम्पॅक्टिव्ह बॅट्समन जो ऋतिक मागील मॅचमध्ये ठरला होता, सुजित ठरला होता, ते थोडेसे धीमे पाहायला मिळालेत. सुजितनं चांगला स्टार्टअप दिला होता. आता ऋतिक येतो ऑन स्ट्राईक. ओ हा बॉल आपण पाहतोय गॅप मधून काढायचा प्रयत्न. ओ फिल्डर तिकडे आणि त्यांच्याकडून चुकी. बॉल जातोय सीमारेषा बाहेर. गॅप मधून बॉल चौकार.
थोडेसे थांबले होते, वेळ जाऊ दिली आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं की त्यांनी मात्र आपल्यातील जो विस्फोटक बाण आहे तो दाखवला. अग्रेसिव्ह आपल्याला सुजित पाटील अखेरकार पाहायला मिळालेच. 2 बॉल ते सेट झाले होते. हाही बॉल गॅप मधून गॅप शॉट सिलेक्शन, टॅकिंग गॅप ट्राय केलं जातं तिघांकडून. थर्ड स्लिप मध्ये आपण पाहिलं फिल्डर पाठलाग करत होते, अंतिम क्षणाला बॉल अडवलं आणि फेकी स्ट्राईक हँडला झाली. तोपर्यंत 2 फलंदाजामध्ये चांगली तालमेल आणि या बॉलवरती आपण पाहिलं की 2 धावा त्यांनी सहज गतीने घेतलेल्या आहेत. सो 2 धावांनी धावसंख्या फलक पुढे जात आहे. टीमच्या टोटल कार्डला आपण पाहतोय डबल डिजिट मध्ये 15 धावा पाहायला मिळत आहेत. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस. फर्स्ट हाफ मध्ये बॅटिंग युनिट एसीसी रोहिंजनचं ते फलंदाजी करतात. अनेक सारा प्रेक्षक वर्ग जॉईन झाला. आमच्या आकाश सालुंके देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. जीवन असतील, अक्षय घाडगे असतील, सगळे आपण पाहतोय जे आमचे क्लासमेट राहिलेत त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात एसीसी रोहिंजन संघासाठी. ऑन स्ट्राईक आणि लॉंग ऑन मध्ये बॅटच्या मधोमध बॉल सीमारेषा बाहेर. पुन्हा एकदा अजून एक तडाखा सुजित पाटील, सिग्नेचर स्ट्रोक, षटकार. एकवीस धावा धाव फलकावरती. षटकारानं फरक पडलाय. मयूर राजेवरती आक्रमण चढवलं जात आहे. सुजित पाटील एसीसीचा ट्रम्प कार्ड खेळाडू आता तो आपल्या बॅटची अगदी हुकूमत दाखवतोय. हाफ ट्रॅकर पुल सक्सेसफुल. बॅटच्या मधोमध हॅमर केले बॉलला. मिड विकेट मधून बॉल, षटकार. ट्विस्ट. हॅलो, रोहिंजन हे नाव आपण इथे ऐकतोय, पाहतोय आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुजित पाटील नेसेसिटी दाखवतोय आणि आपण पाहतोय त्याच्या बॅट मधून मोठे फटकेही पाहायला मिळालेत. गॅप मधून पॉइंटला फिल्डर, चांगली फिल्डिंग तिकडे. 1 रन कंप्लीट. सेकंड साठी स्ट्राईक हँडला थ्रो आणि धावा कंप्लीट होत आहेत 2 सहज पद्धतीनं. एकूण धावा धावफलकावरती 2च्या मदतीने आपण पाहतोय 29 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. सो चांगली धावगती उभारलेली आहे. आपण जर विचार केला तर नक्कीच याच जर धावगतीनं गेले तर नक्कीच किमान 60+ ते जातील, यात काही मात्र शंका नाही आहे. कारण की सध्या तरी 15ची सरासरी मेंटेन आहे. सो या ओव्हरचा एक लास्ट बॉल रिमेनिंग टाकण्यासाठी मयूर राजे MR ऑन द अटॅक. फुल टॉस. हा फासा होता. झेलसाठी चान्स तिकडे. एकच धाव मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न आहे. पहा तेज तर्रार पाहायला मिळाले ऋतिक पाटील. ॲज अ फिटनेस जर विचार केला तर असं वाटलं की 2 धावा पूर्ण होणार नाही, परंतु त्याने फिटनेस मेंटेन ठेवला. फलकावरती झालेलं. येस, बायसिकल सवारी आपण पाहतोय ज्या आपल्याला बेस्ट बॅट्समन आणि बॉलरसाठी पाहायला मिळतात. ते टायटल घेऊन आपण पाहतो सध्या ती छोटी चिमुरडे फिरतायत आणि फेरफटका मारतायत. यातून त्यांचा उद्देश साध्य होतं की त्यांनाही अशा प्राइजेस जिंकायच्या आहेत आणि हे भविष्य पिसारवेचं येणाऱ्या काळामध्ये हेच आपल्याला आजचे सुपर हिरोज म्हणून पाहायला मिळतील, यात काही मात्र शंका नाही आहे. ज्यांनी आपल्याला सायकल पुरस्कृत केलेत ते JD पाटील आणि सुनील पाटील या मान्यवरांचं आम्ही स्वागत करू. तिकडे शर्यत लागली आहे, तिच्यासाठी देखील प्राइज आहे. आणि शर्यतीसाठी मी म्हटलं तर आधीचा जो काल आहे तो पिसारवे त्यासाठीच प्रसिद्ध होते. आता मॅचेस त्यांच्या मोठ्या आपल्याला जरूर पाहायला मिळतात.
हा चेंडू आपण पाहू शकतो ओव्हर द विकेट. हा बॉल थोडासा हलकासा टर्न. गोलंदाज प्रथमेश सालुंके, छोट्या सैनीचा प्रतिभावंत खेळाडू, परंतु अलौकिक प्रतिभेनं गोलंदाजी तो करतोय. टप्पा पडल्यानंतर बॉलला एलिगेशन तेवढं छान तो देतोय. आणि आपण पाहतो ॲज इट इज ती गोलंदाजी देखील आपल्याला तशाच पद्धतीची पाहायला मिळते. बॅट्समनला पूर्णपणे आश्चर्याचा धक्का दिला. टप्पा पडल्यानंतर बॉलमध्ये बाउन्स देखील तेवढाच चांगला क्रिएट झाला आणि त्याचा फायदाही मिळाला. एकूण धावा 31 आहेत सध्याच्या घडीला. ओव्हर नंबर 3 मध्ये प्रथमेश सालुंके गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंड ऋतिक पाटील टीम रोहिंजनकडून. कट करायचा प्रयत्न आहे, स्लॅश केलाय, सेकंड स्लिपला स्टॉप बॉल तिकडे. ओ संगमचा इफेक्ट. या खेळाडूचा आपण जो खेळ पाहतो ज्यामध्ये तो इफर्ट देतो त्यासाठी त्याला 10 आउट ऑफ 10 देणं गरजेचं आहे. कारण हा खेळाडू ज्या पद्धतीनं मैदानामध्ये आणि ज्या इर्षेनं ज्या इंटेंटनं खेळतो ना ते भरपूर 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 आपण पाहतो कारगीचं असतं. आणि म्हणूनच हा खेळाडू आपण पाहतो सध्याच्या घडीला चांगल्या टेकमध्ये आहे, चांगल्या फॉर्ममध्ये आहे. गोलंदाज तयार असेल. ओव्हर नंबर 3 प्रथमेश सालुंके आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत. एकूण धावा धावफलकावरती 32. यॉर्कर लेनचा बॉल फॉलो 3 मध्ये. स्वतः गोलंदाज आपण पाहतोय. सायकल्स ज्या आहेत त्या बाउंड्री लाईनच्या बाहेरून चालवा अशी विनंती आहे तुम्हाला. हे सामना सुरू आहे. नाही काही बोलू शकत नाही, आपलेच दात आणि आपलेच ओट आहेत. पोर अन पोर शालत. एकूण धावा धावफलकावरती टोटल 33 धावा धावफलकावरती. काही हरकत नाहीये, एन्जॉयमेंट आहे आणि पिसार्वेकर ती एन्जॉयमेंट आणि तिचा आनंद घेत आहेत. मॅचकडे आपण जाऊयात मित्रांनो. ओव्हर द विकेट पुढचा बॉल स्विंग बॅटच्या मधोमध तो एंडला बॉल लॉंग वे आणि लांबलचक षटकार. आमचे मान्यवर आहेत आदरणीय दिलीपजी मत यांचं इथं आगमन झालंय. हॅलो हॅलो. तर याच दरम्यान आमचे मान्यवर दिलीप महाजन यांचे शुभ आगमन. विनंती असेल आपण या अतिथी कक्षामध्ये तसं आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत. ऑन स्ट्राईकला आणि लॉंग ऑन मध्ये बॉल हेमंत पाटीलच्या डोक्यावरून. मयूरराजे एकदा थकीत झालेत. धावा धावफलकावरती सरासरी मेंटेन 15ची पुढा एकदा. प्रथमेश सालुंके वरती 2 हल्ले. बॅक टू बॅक रो मधले 2 षटकार आपण बघितलेत. षटकारांचा सलग तिसरा तिथलीचा क्रम होणार का? हा बॉल ऋतिक साठी हलक्या ताना खेळलेत. 1 धाव. हेमंत पाटील तिकडे डाऊन द ग्राउंड. चांगली फिल्डिंग तोपर्यंत 1 धाव या अंतिम बॉल वरती प्रथमेश सालुंकेच्या ओव्हर मधून. ओव्हर नंबर 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या अखेरीस एकूण 46 धावा धावफलकावरती. दोनही फलंदाज सलामीच्या आघाडीच्या मैदानामध्ये सज्ज आहेत खेळण्यासाठी. या खेळानं देखील आज आपण पाहतोय सगळ्यांना वेळ लावलाय आणि बैलगाडा शर्यत हा देखील नाद बदलाय. तीन षटकांचा खेळ आपण पाहिला संपलेला आहे. 46 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक हेमंत पाटील यांची निवड. आता इथून मात्र ॲज अ डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून त्याला वापरलं गेलंय. कसं होणार आहे खेळ याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सामना आपण पाहतोय कशा पद्धतीनं पुढे जाईल, खेळ कसा घडणार आहे, कसा जडणार आहे आणि इथून सेकंड हाफ मध्ये किती धावांचा टार्गेट असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. एकूण धावा धावफलकावरती 46 झाल्यात. गोलंदाज हेमंत लास्ट ओव्हरसाठी शेवटच्या षटकाला थ्रिलर बनवायचंय या फिर इथून मात्र कमबॅक करायचा. इथे चांगलं षटक आलं तर मग ते बेनिफिटेबल राहील तळोजे मजकूरसाठी, गाथा गवणसाठी, यात काही मात्र शंका नाही आहे. ओ हलक्या त्यानं फक्त दिशा रक्षात्मकरित्या खेळायचा प्रयत्न केला. त्यांना माहिती आहे की इथून आता आपण स्ट्राईक हँडला सुजितला आणणं तेवढंच महत्वाचं आहे. सुजितच्या बॅटमधून देखील धावा आल्यात.
सो 3 षटकार त्यानं लगावले, 2 षटकार आपण ऋतिक पाटीलला मारताना पाहिलं. एक चौकाराचा समावेश ऋतिक पाटीलच्या इनिंगमध्ये आहे. दोघांची फलंदाजीचा विचार केला, एक 27 वरती सुजित खेळतोय. ऋतिकनं 20 दिल्यात आपल्या संघासाठी. एक्स्ट्राची रन नाही आहे. लो फुल टॉस बॉल ऑन साईड टार्गेट. मयूर पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग, एक धाव पुन्हा एकदा या बॉलवरती. चांगला अभ्यास सध्या तरी सराव छान आहे. तळोजे मजकूर संघाचा प्रत्येक स्पर्धेमध्ये ते आपल्याला खेळताना पाहायला देखील मिळतात. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहू शकतो 48 झालेत. 48 पहिल्या हाफमध्ये आपण आहोत. हेमंतनं 2 बॉल ॲज इट इज चांगले दिलेत. इकॉनॉमिकल स्पेल देण्याच्या उद्देशानं गोलंदाजी झाली आहे. चला स्पीड अप करा, थोडं फास्ट करा प्लीज. येस, नेक्स्ट बॉल हेमंत स्ट्राईक एंडला उजव्या हाताचा ऋतिक पाटील. ऋतिक पाटील टार्गेट फाईन लेग मध्ये सालुंके, चांगली फिल्डिंग आणि तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव. 3 बॉल 3 सिंगल आपण बघितल्या. पाटील आहेत गोलंदाजीसाठी, स्ट्राईकला देखील पाटील. पाटील वर्सेस पाटील ही क्लॅश, ही लढाई आणि दोघांमध्ये तुल्यबल्य अशी ही आपण पाहतोय. लढत लागली आहे, येस लढत झाली आहे आणि ती लढत आपण पाहतोय. 49 झाल्यात. 50 धावा कंप्लीट करत ट्रेडमार्क शॉट, सिग्नेचर फटका, स्ट्राईक एंडला सुजित आणि सुजितच्या बॅट मधून हा तडाखा षटकार. क्या बात आहे. उद्याच्या सुपर 8च्या ज्या लढा आहेत, पहिला सामना जो आहे तो एकटपाडा वर्सेस ओम नर्मदेश्वर किरवली. दुसरा सामना जो आहे तो किरवली वर्सेस मिहिका आयलंड श्रीराम चिंचवली. तिसरा सामना जो आहे तो उसटणे आणि त्यांच्या विरोधामध्ये TMCC बोरखार यांचा असणार आहे. चौथा आजच्या इथून निघणारे 2 संघ अंतिम 8चे. पुन्हा एकदा आक्रमण, हेमंत वरती हल्ला. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतोय 55 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 55 रन्स आपण पाहतोय धावफलकावरती लागल्यात. अंतिम एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. हेमंत पाटील 2 बॉल वरती आपण पाहिलं, एक विकेट आली मधोमध्ये. सो 55 वरती सध्या तरी स्टॉप आहेत, परंतु चांगली धावगती रागली आहे रोहिंजन या संघाने, यात काहीच शंका नाहीये. बा हेमंत चांगला खेळ सूर्य मैदानामध्ये, षटकार आल्यानंतर विकेटही त्यानं लगेच पाठोपाठ घेतली. सो इथे नवीन फलंदाजाला संधी, सलामीची जोडी तुटली, सुजित पाटील बाद झालाय. शेवटचा एक बॉल अंतिम आणि अंतिम टप्प्यामध्ये पहिलं सेशन आजच्या दिवसातील आपण पाहतोय. अंतिम सामन्यामधून पहिल्या चरणातून अंतिम टप्प्यातला हा बॉल. स्ट्राईक एंडला टार्गेट सेटअप करण्याची संधी इथे आपण पाहतोय फलंदाज राजकडे. हेमंतचा बॉल आडव्या बॅटनं दिशा दिली आहे. फाईनचं क्षेत्र टार्गेट. प्रथमेश आलाय बॉल अडवण्यासाठी प्रयत्न. ओ सुपर, अद्भुत, लाजवाब विफट. 2 धावा तोपर्यंत पुन्हा ऋतिक आले तिसऱ्या धावेसाठी स्ट्राईक एंडला आणि 3 धावा आपण पाहतोय इथे सहज गतीनं पूर्ण. क्या बात आहे. एक धाव जरूर इथे वाचली गेली आहे प्रथमेशच्या माध्यमातून. अशा पद्धतीने आपण टोटल धावा पाहू शकतो. एकूण 58 बनवत 59 धावांचं टार्गेट इथे सेट करण्यात आलेलं आहे. 59 धावा कशा बनतील हे पाहण्यासाठी आपण जाणार आहोत. मॅचकडे आपण जरूर वळू. दरम्यान जतीन आम्ही इथून जरूर थांबण्याचा निर्णय घेतोय. येस, इथे संधी दिली त्याबद्दल देखील सगळ्या आयोजकांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आणि एक सूचना आहे, येस बघा, उद्या जो पहिला सामना आहे तो वागेश्वर 11 किरवली आणि एकटपाडा या दोन्ही संघांना विनंती आहे की 9 वाजता तुमची ते रिपोर्टिंग आहे. सो प्लीज तुम्ही टाइम टू टाइम इथे रिपोर्ट करा, तरच आम्ही 5 षटकांचे सामने खेळू, अन्यथा षटकांमध्ये कपात होईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. स्पर्धा भरपूर चांगली आहे. सगळ्या संघांना विनंती करेन की आपण सहकार्य करा. येस, थँक्यू.
तसेच संतोष राजे यांचा देखील सन्मान केला जाईल. आमचे तलोजे मजकूर गावचे मान्यवर आहेत. संतोषजी राजे साहेबांचा सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. मी नवनाथ शेठ म्हात्रे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण करायचा आहे. तर व्यासपीठाचा सन्मान होतोय संतोषजी राजे साहेबांचा तुम्ही पाहताय. तर छत्रछन सजवायचं लगेचच. तर आकाश शेलगे आपण या इथे. आकाश, तर या ठिकाणी मॅच स्टार्ट होता. 59चं टार्गेट. तर बॉलिंग ट्रॅकवर संकेत पाटील. पहिला चेंडू अगदी कोलात टाकलाय, सन्मान दिला. डिफेन्सिव्ह क्रिकेट डाव घेण्याचा प्रयत्न. चांगलं कॉलिंग संगम राजेचं म्हणेन तू मॅम झालं होतं, परंतु ज्या प्रकार नकार दिला तर या ठिकाणी आमचे मान्यवर त्यांचं आगमन होत आहे. हिरेन सांगवी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साहेबांचं शुभ आगमन. तर स्वागत असेल साहेब तुमचं. गावदेवी क्रिकेट संघ पिसारवेर यांच्या माध्यमातून आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत. आमच्या मान्यवर तुम्ही पाहताय हिरेनजी सांगवी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचं स्पर्धेमध्ये सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांचं स्वागत या ठिकाणी केला जातो आहे. या सर्व मान्यवरांचं आम्ही स्वागत करतोय. हिरेनजी सांगवी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे शुभ आगमन. स्वागत असेल साहेब तुमच्या स्पर्धामध्ये. गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. तसेच संजयजी भाई यांचे देखील शुभ आगमन झालं. त्यांचं देखील स्पर्धामध्ये सहर्ष आणि हार्दिक स्वागत. आणि नुकतंच त्यांचं आगमन झालंय ते हिरेनजी सांगवी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साहेब तुमचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन या स्पर्धामध्ये. ओले मॅच डायरेक्ट हिट थ्रो फेकी खराब ऑन दी स्टंप थ्रो येणं गरजेचं होतं. दुसरी धावायचा प्रयत्न बॅट्समन पंकज करत होत्या, भूषण करत होते माफ करा. टीमची टोटल धावसंख्या 7 या आकड्यावरती. तसेच हिरामनजी पाटील साहेबांचे शुभ आगमन विनंती असेल आपण या अतिथी कक्षामध्ये स्वागत असेल आपलं. तसेच गुरुजी मलेकर धरणा यांचे देखील शुभ आगमन झाले. विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं. आणि सर्व मान्यवरांचे शुभ आगमन आणि सहर्ष स्वागत असेल. तर मॅचच्या दिशेने बोलूया. 59चा पाठलाग करतोय. 4 षटकांची मॅच. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. संगम राजेवरती मोठी जबाबदारी या मॅचची असेल, कारण की मोठा चेस मोठा पाठलाग करतो टीम नाथा गावंड 11 तलोजे मजकूर. त्या अनुषंगानं इथं बॅटिंग संगम राजेला चांगली करावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती संकेत पाटील पहिला मॅचचा हिरो. 2 षटक इकॉनॉमिकल राहिले होते. 10 धावा 2 विकेट आणि इनामपुरी संघाला परास्त करण्यामध्ये सियाचा वाटा उचलला होता. हा चेंडू ऑन साईडला कॅपमध्ये फडके एक्झिक्यूट, परंतु डीप विकेटला फिल्डर वेगान आले चेंडूवरती. फक्त सिंगल बॉलवरती मिळते. एकेरी धावसंख्या टोटल पुढे जात असताना टीमची एकूण धावसंख्या 8 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅकवरती संकेत पाटीलचे पॉवर प्ले षटक 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 7 रन धावफलकावरती लागलेत.
आजच्या दिवसामध्ये पाहिले चिंद्रन संघ क्वालिफाय झाले सुपर 8 मध्ये. चांगला संघ सामना त्यांचा चांगला खेळ राहिला. दरम्यानचा फटका देखना फटका तुम्ही पाहू शकाल. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत असताना कॅरेक्टिंग कव्हर सीमा रेषा बाहेर येतो हा चौकार. तुम्ही पाहताय भूषण पाटील आणि संगम राजे ही महत्वाची जोडी आहे टीम नाता गावन 11 तलोजी मस्कूट टीमची. या दोन फलंदाजांना भरपूर काही करून दाखवायचं आहे. आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल ट्रॉफी मध्ये. हा चेंडू ऑन साइडला परफेक्ट मिडल ऑफ द बॅटला फेकून दिला. सरळ निघून जातो चेंडू. डीप ब्रिगेड क्लिअर करत असताना पहिल्या टप्प्यावरती फरार चेंडू मिळतील बॉल वरती 4 धावा. तर पहिल्या पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त झालाय. जी सरासर राखायची होती. टार्गेट जसं मोठं आहे 59चा पाठलाग करतो. 59 धावसंख्येचा पाठलाग करतोय टीम नाता गावन 11 तलोजी मस्कूर संघ. त्या अनुषंगाने सुरुवात दमदार हवी होती. ती दमदार सुरुवात दाखवल्या भूषण पाटील आणि संगम राजेंना. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात एकूण धावसंख्या धावफलकावरती 16. चला स्पीडअप करा टीम एसीसी रोंजन. लगेचच फिल्डिंगची रचना करा. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज एसीसी रोंजन टीम कडनं बॉलिंग साठी आलाय गोलंदाज सर्वेश उलवेकर. यंग टॅलेंट. पहिल्या मॅच मध्ये थोडासा मार बसला होता परंतु मागचं सर्व काही विसरून या मॅच मध्ये काहीतरी करून दाखवायचे आपल्या टीमसाठी. त्या अनुषंगानं चांगली गोलंदाजी करावी लागेल सर्वेश उलवेकरला. सामान्य फलंदाज तितका ताकदीचा संगम राजे. बऱ्याचशा ओपन टुर्नामेंट देखील खेळतो त्यामुळे एक व्यवसायिक खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं टीम तलोजी मस्कूर गावाकडनं. आणि तोच संगम राजे स्ट्रायकर एंडवर तुम्ही पाहताय. सामरे फलंदाज एक यंग टॅलेंट अपकमिंग यंग टॅलेंट आहे एसीसी रोंजन टीमचं सर्वेश उलवेकर. त्या समोर एक जबरदस्त खेळाडू तुम्ही पाहताय संगम राजेला. डावखुरी आता फलंदाज बॅटिंग करण्यासाठी सज्ज. फर्स्ट बॉल स्ट्राईकला बॅट्समन संगम. रिद्धामध्ये थोडासा प्रॉब्लेम. प्रेशर आता मात्र सर्वेशवरती. कारण की पाहिलं गेलं तर सामना अत्यंत महत्त्वाचा. येथून जिंकलो तर उद्याच्या दिवसामध्ये आपलं अस्तित्व या स्पर्धेमध्ये कायम असेल. आणि सुपर 8 मध्ये आपलं संघ क्वालिफाय करायचं असेल तर गोलंदाजी चांगली करावी लागेल. तर एका बाजूनं संगम राजेला चांगला खेळ करावा लागेल. हा चेंडू ऑफ साईडला जो गॅप कव्हर आणि पॉईंटच्या मध्ये तो भेदायचा होता परंतु चेंडूमध्ये गती अतिशय चांगली होती. टप्पा देखील अतिशय चांगला आणि चेंडूची लाईन भरपूर चांगली होती. चेंडू पाठचा संपर्क झाला नाही. या डॉट बॉलची सांगता येत असताना तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज समीकरण. आता 17 चेंडू 43ची गरज जतीन आम्हाला माहिती देत आहेत. हा चेंडू क्लीन बोल्ड. दांडी उद्ध्वस्त केले. फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस आर डेफिनेटली फलंदाज 5. गोलंदाजाला कदाचित कळलं नव्हतं की चेंडू डायरेक्ट एस्टांवरती हिट झाला आहे. पंचांकडे तो अपील करत होता लेग बिफोरची परंतु चेंडू डायरेक्ट स्टंपवरती हिट झाला आणि फलंदाज बाद. इट्स अ बिग विकेट. संगम राजे मैदान सोडतोय. धावफलकावरती धावा आहे त्या 16 या आकड्यावरती. काय कमबॅक आहे गोलंदाज सर्वेश उलवेकरचा. मी म्हटलं तर अपकमिंग यंग टॅलेंट. पहिल्या मॅच मध्ये जर मॅच मार बसला असला तरी मागचं सर्व काही विसरून या मॅच मध्ये त्याला कमाल करून दाखवायची होती. ती कमाल करून दाखवली कारण की संगम राजेची विकेट त्यानं मिळवल्या. धावफलकावर धावा आहेत 16. नेट नंबर 3 वरती फलंदाज आले ते मयूर राजे. आता जिम्मेदारी भूषण पाटील आणि मयूर राजेला पार पाडावी लागेल.
मॅच जिंकून द्यायचं असेल गाथा गावन 11 तळोजी मस्क्यू टीमला फुलटॉस होता. संकेत पाटीलचं कौतुक करावं लागेल. पहिल्या टप्प्यावरती चुनला फील केलं, फक्त सिंगल धाव्या बॉलवरती आल्या. आता मात्र प्रेशर पुन्हा एकदा आलं ते टीम तलोजी मस्क्यू टीमवरती, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 16 बनल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉलवरती 1 विकेट आणि फक्त 1च धाव खर्च केली. बॉलिंग करत असताना गोलंदाज या ठिकाणी सर्वेश उलवेकरनं भूषण पाटीलच्या पाठमध्ये 2 चौकार 1 षटकार. अद्याप एकही किल्ला लढवतोय, संघर्ष करतोय टीमसाठी. फटका पासला, क्षेत्ररक्षक जज करतोय शॉर्ट पॉइंटला. सचिन कडू येथे काय घडेल, डायरेक्ट हिट तर झालं की नाही या ठिकाणी पाहायला गेलं. दुसऱ्या पलटले ओव्हर थ्रो. पंचांनी तिसऱ्या पंचांना रेफर केला, डायरेक्ट हिट झालाय की नाही यासाठी एक्झॅक्ट चेंडू यष्टनावरती लागलाय की हाताचा स्पर्श झालाय. स्टंप वरती देखील चेक केलं जात आहे. तर नॉट आउट. 2 धावा कंप्लीट या बॉलवरती. तर 2 धावसंख्या टीमची टोटल पुढे जात असताना एकूण धावा लागत फलकावरती 19. सचिन कडूकडनं घडली चूक. जीवनदान कोणाला मिळालं? भूषण पाटीलला. ज्या भूषण पाटीलनं 1 षटकार 2 चौकार साकत असताना आपल्या संघाला सावरलंय. त्या भूषण पाटीलला जीवनदान देणं मी म्हणेन भरपूर कठीण असेल. तर 2 धावसंख्या मिळाल्या या बॉलवरती. हा चेंडू येथे मात्र मोठा फटका खेचायचा होता. बॅटची कडा मी म्हणेन मागच्या बॉलवरती जेल सुटला होता, परंतु या बॉलवरती कोणती चुकी नाही आहे. फलंदाज बाद. आमचे मान्यवर हिरेनजी सांघवी साहेब ज्याने वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवल्या. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आदरणीय हिरेनजी सांघवी साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. आमच्या मान्यवर लक्ष्मण पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हिरेनजी सांघवी साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे, ज्यांना वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी वेळ दिलाय. तर या ठिकाणी लक्ष्मणजी पाटील यांचे शुभ हस्ते सन्मान तुम्ही पाहता. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आदरणीय हिरेनजी सांघवी साहेबांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. तर मोस्ट वेलकम. तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी आलाय, तुमचा आम्ही सहर्ष आभार व्यक्त करतो आयोजकांच्या वतीनं. तर त्यानंतर संजय भाई यांचा देखील सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. विनंती करू संजय भाई यांना की आपण देखील आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो पुन्हा एकदा लक्ष्मण पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण संजय भाई यांचा सन्मान या ठिकाणी करायचा. तर मोस्ट वेलकम. तुमचं हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेवर तुम्ही वेळ दिलाय, तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो आहे संजय भाई. त्यानंतर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हिरेनजी सांघवी साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करतो आहे. त्यानंतर हिरामन पाटील यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. विनंती करतो हिरामन पाटील यांना की आपण देखील या आणि आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर हिरामनजी पाटील यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. तर हिरामनजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर पाण्याची मांग पहा. तर याच दरम्यान बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हिरेनजी सांघवी साहेबांकडून रोख रक्कम 11,000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी आलाय. एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या आमच्या हिरेनजी सांघवी साहेबांसाठी, ज्यांच्याकडनं 11,000 रुपयाचं रोख रक्कम डोनेशन या स्पर्धेसाठी आलंय. तर साहेबांचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. गावदेवी क्रिकेट संघ आणि जय भोलेनाथ क्रिकेट संघ पिसारे यांच्या वतीनं आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल आणि आभार व्यक्त करतोय आयोजकांच्या वतीनं आपलं.
तर याच दरम्यान आमचे मान्यवर प्रणितजी केनी समाजसेवक पेठाली यांचे देखील शुभागमन झाले. विनंती करतोय आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत असेल. तर मॅचच्या दिशेने बोलूया. मॅच देखील खूप इम्पॉर्टंट चालू आहे. या ठिकाणी पाहिजे 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती धावा 20 लागल्या गेल्यात. समीकरण 12 चेंडू 39 धावसंख्येची गरज आहे. जतीन आम्हाला माहिती देतात. एक जबरदस्त स्कोरर उसाटणे गावातील आणि अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. 12 चेंडू 39 धावसंख्येची गरज आहे. आस्किंग रन रेट जर पाहिलं प्रति षटकामध्ये आता 20 ची सरासरी कायम ठेवायची आहे. म्हणजे पाहिलं गेलं तर 19.50 सरासरी धावसंख्या बनवायच्या आहेत. बारा चेंडू 39 बॉलिंग ट्रॅकवरती ओम पाटील. हे षटक भरपूर महत्वाचे आहे. सामोरे फलंदाज हेमंत पाटीला हाफ ट्रॅकर परंतु गती कमी होती या चेंडूमध्ये. स्लोवर पद्धतीचा चेंडू पडल्यानंतर अगदी थोडंसं भारतीय दिशेने वळण घेतलं चेंडूनं. चेंडू पॅडचा संपर्क नाही आहे. मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतो टीम ACC रोंजन संघ. पहिली मॅच काय जिंकली आहे. 1 बॉल 1 धावसंख्येची गरज असताना सचिन करुणे केलेली किफायती गोलंदाजी आणि त्या जोरावरती संघाचं अस्तित्व अद्यापर्यंत कायम आहे या स्पर्धामध्ये. 11 चेंडू 41 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग. आणखी एक हाफ ट्रॅकर उडवलाय. चेंडूची लाईन लवकर पिकअप केली. चेंडू मात्र आवाक्याच्या बाहेर डीप विकेटला क्लिअर केलं. सीमा पार षटकार. हिरामनजी पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 500 रुपयाचं धनादेश आला आहे. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. या षटकाच्या मधीने समीकरण थोडंसं जवळ येत आहे. येणारे 10 चेंडू 33 धावसंख्येची गरज आहे. हेमंत पाटील या षटकात टोकला. हेमंत पाटीलला असे फटके लगवावे लागतील. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर स्लोअर पद्धतीचा होता. पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू आतरलेला होता परंतु हेमंत पाटीलने हेरलं. अगदी वेट केलं आणि जसा चेंडू बॅटच्या रानामध्ये आला चेंडू फेकून दिला. 6 धावांतरी षटकार. फुल टॉस परंतु पुरेसूर फायदा उचलू शकला नाही. चेंडू बारिश लॉंग ऑफला आलाय. थोडंसं पंबल झाले. दुसरी धाव घेतली जाईल का नाही. इथे काय करतंय धाव घेण्याचा प्रयत्न दुसरे धावसाठी निघाले होते परंतु हेमंत पाटीलला परतावं लागेल. तू मैं लक्ष दोघंही फलंदाजाचं नव्हतं. मयूर पाटीलचं अचूक लक्ष होते परंतु हेमंत पाटीलचं लक्ष नव्हतं. परंतु जेव्हा पुन्हा एकदा हेमंत पाटीलला कॉल दिला धाव घेण्याचा तिथपर्यंत थ्रो गोलंदाजाच्या हातामध्ये आला होता आणि हेमंत पाटीलला परतावं लागेल. मोठं यश फलंदाज हेमंत पाटील बॅक टू द पवेलियन. समीकरण जर पाहिलं 9 चेंडू 32 समीकरण कठीण आहे परंतु अशक्य नसणार आहे. अजून 3 बॉल शिल्लक आहे. 2 मोठे फटके खोलवर टाकतात. अगदी खोलात टाकला. लोअर फुल टॉस शिवाकांचा चेंडू लो ऑफ त्याला म्हटलं जाईल लो ऑफ ही आणि इथे मध्ये चेंडूला किलून काढलं. वाडिश लॉंग ऑफ मध्ये सिंगल धाव. सिंगल डबलला फरक पडणार नाही टीम ACC रोंजन टीमला कारण की काय जबरदस्त खेळ. संजय शेट मात्रे खूप मोठी मेहनत आहे स्पर्धेसाठी. बॉलिंग ट्रॅकवरती ओम पाटील मोठा फटका कन्वर्ट करायचा प्रयत्न सुरू आहेत. प्रयत्नामध्ये यश येत नाही. मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न जरूर करतात परंतु चेंडूची लाईन ऑन कोणत्या दिशेनं त्या अचूक हेरता येत नाही. चेंडूची लाईन मिस होतोय. डॉट बॉल येतोय कारण की गोलंदाज ओम पाटील देखील एक यंग टॅलेंट आहे. आतापर्यंत ज्या प्रकारची गोलंदाजी त्याने केली आहे 5 चेंडू फेकले. धावा खर्च केला फक्त 8. म्हणजे काय जबरदस्त गोलंदाजी आहे. कोणते प्रेशर न घेता पहिले दुसऱ्या बॉल षटकार आला होता त्यानंतर जबरदस्त कामगिरी. पॅचची कडा चेंडू मागे निघून जातो. डायरेक्ट हिट नाही. सिंगल धावाली शेवटच्या बॉलवरती आणि इथे मात्र पाहिलं गेलं तर 3 षटकांचा खेळ समाप्त. मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतो टीम ACC रोंजन
कारण की आता शेवटचे 6 बॉल आणि 30 धावसंख्येची गरज आहे. तर 6 चेंडू 30 धावसंख्येची गरज आहे. सचिन कडू आतापर्यंत अस्तित्व कायम ठेवण्यामध्ये जो सिंहाचा वाटा उचलला सचिन कडूनं या स्पर्धेमध्ये ACC रोंजन संघासाठी, कारण की 6 चेंडूमध्ये 10 डिफेंड केल्या होत्या. त्यामुळे 6 चेंडू 30 देईल असं वाटत नाही आहे, कारण की एक अनुभवी एक्सपिरियन्स गोलंदाज आहे. पहिल्या चेंडू डॉट. आता 5 बॉल 5 षटकाराची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. टीम गाथा 11 तलोची मस्को टीमला डान्सिंग डाऊन द विकेट पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल. आता मॅच वरती पूर्णतः पकड निर्माण केली ACC रोंजन टीमनं. औपचारिकता पूर्ण करतो आहे. आखू टापायचा चेंडू. सचिन कडू देखील डोक्यावरती हात मारतो की चेंडू एक्झॅक्ट कुठे पडलाय. ज्या ठिकाणी चेंडू लँड करायचं होतं त्या ठिकाणी एक्झॅक्ट चेंडू लँड झाला नव्हता, परंतु हा चेंडू अगदी खरा म्हणता येईल, परंतु काही हरकत नाही. मॅच वरती पकड निर्माण झाली आहे आणि इथे मात्र आली सिंगल धाव. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. औपचारिकता पूर्ण करतोय. सुपर 8 मध्ये जाण्याची जी स्वप्न राखली होती ती या ठिकाणी पूर्ण होत आहेत. चेंडू आळमध्ये संकेत पुढे सरसावले. चूक घडणार नाही. आजचा दिवस संकेतचं देखील कौतुक करावं लागेल. अतिशय चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील झाला आहे. तर भरपूर चांगली मेहनत या स्पर्धेसाठी तुम्ही पाहताय. लक्ष्मणजी पाटील असतील, संजय शर म्हात्रे असतील, अतिशय चांगली मेहनत आहे. तर उद्या पहिली मॅच आहे पहा, सुपर 8ची पहिली मॅच. किरवली मंगेश त्यांच्या अगेन्स्ट एकडपाडा, त्यानंतर किरवली बी आणि श्रीराम चिंचवली, त्यानंतर उसाडणे रामचंद्र प्रतिष्ठान मडवी उसाडणे टीम, त्यानंतर बोरखार, त्यानंतर चिंद्रन आणि इथून जिंकणारा संघ जवळजवळ रोंजन संघाने शिक्कामोर्तब जरूर केलाय. तर सर्व टीमना एकच विनंती असेल, वेळेवरती उपस्थित राहा. विनर टू विनर मॅच खेळली जाणार नाही आहे. फ्रेश मॅच असतील, पहिल्या 4 मॅचेस कव्हर केल्या जातील. त्यामुळे उद्या सर्व टीमला विनंती असेल पण वेळेवरती राहा. विनर टू विनर मॅच अजिबात खेळली जाणार नाही आहेत. पहिले सुपर 8चे 8 संघ आहेत त्यामध्ये मॅच कंप्लीट होतील, त्यानंतर सेमीफायनल आणि फायनल. तर क्वालिफाय झाले सुपर 8 मध्ये आजच्या दिवसामध्ये दुसरा संघ आपल्या समोर आला ACC रोंजन. हार्दिक अभिनंदन. तर मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुजित पाटील. उद्याची सुपर 8ची मॅच जो संघ सेमीफायनल मध्ये क्वालिफाय करेल सेमीफायनलसाठी, तेथून मात्र सिरीजसाठी धावा काउंट केल्या जाणार नाही आहेत. फक्त सुपर 8 पर्यंत